नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज खूप डिमांडिंग व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेला आहे, कारण का मागील अनेक दिवसांपासून अनेक सारे विद्यार्थी या संदर्भामध्ये कमेंट्सवर कमेंट्स करत होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या या कमेंट्सचे संपूर्ण काही आपण या ठिकाणी उत्तर देणार आहोत आणि स्पेशली आपण तुमच्यासाठी जे आहे जे काय PYQ कट ऑफचा व्हिडिओ होता तो मित्रांनो आज आपण घेऊन आलेलो आहे. यामध्ये तुमच्या आपण सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जे की मांडलेले आहेत आणि सर्व प्रश्नांची उत्तरे देखील देणार आहोत. यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरचा कट ऑफ जो की माहिती होणार असेल, त्यासोबतच तुम्हाला जे काही क्वालिफाईंग स्कोर आहे तो तुम्हाला किती या ठिकाणी घ्यावा लागणार असेल, तर तुम्ही येत्या 23 नोव्हेंबरला तुमची परीक्षा जर तुम्ही देणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला किती गुण घ्यायला पाहिजे जेणेकरून तुम्ही ही एक्झाम जे की थोडक्यामध्ये क्वालिफाईड होणारे असाल व त्यासोबतच कॅटेगरीनुसार किती स्कोर असतो ते देखील मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. आता मित्रांनो, तुमच्याकडे परीक्षेचे आता शेवटचे दिवस जे आहे ते शिल्लक राहिलेले आहेत, कारण का येत्या 23 नोव्हेंबर रोजी आपली जी आहे ती परीक्षा होणारी आहे आणि या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्हाला कोणत्या पद्धतीनं जी काही स्टडी करायला पाहिजे जेणेकरून तुमचे परीक्षेमध्ये जे स्कोर जास्तीत जास्त येईल आणि ज्यामुळे तुमचा जो आहे जो काही क्वालिफाईंग स्कोर तो देखील वाढण्याचे चान्सेस असणारे असतील. याची संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. यामधला तुम्ही कोणताही पॉईंटच्या मित्रांनो मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला जे आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा जे आहे की दुर्लाभ होणारा असेल. त्यामुळे व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक मित्रांनो पाहून घ्या. तर आपण आता सुरुवातीला जे आहे पाहू की नेमका क्वालिफाईंगचा स्कोर होता. तर तत्पूर्वी मी तुम्हाला एक सांगतो की जर तुम्ही अजूनही आपली महा TET पेपर 1 पेपर 2 साठी स्पेशली असलेली टेस्ट सिरीजची बॅच तुम्ही जॉईन केलं नसाल तर जॉईन करून घ्या, कारण का या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज हे महत्त्वपूर्ण खूप ठरणारे असेल, कारण का यामध्ये तुमची परिपूर्ण प्रॅक्टिस होणारी असेल व त्यासोबतच तुम्हाला जी काही तुमची फुल लेंथ टेस्ट आहे म्हणजे की 150 गुणापैकी तुम्हाला किती गुण मिळत आहेत हे देखील तुम्हाला यामधून पाहता येणार असेल. तर मित्रांनो, सध्याला आपण डिस्काउंट ऑफर मध्ये 499 मध्ये आपण तुम्हाला संपूर्ण काय फुल लेंथ टेस्ट प्लस तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील त्या ठिकाणी ऍड करून दिलेला आहे. तुम्हाला कोणता विषय जर अवघड जात असेल तर तुम्ही त्या सब्जेक्टची स्पेशली तयारी करा मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काय आपण ऍड करून दिलेला आहे. आणि त्यासोबतच आपण जे काय आपला CDPचा सब्जेक्ट आहे ज्यामध्ये बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र याची स्पेशली आपण एक ई बुक देखील आता इंटिग्रेट करून दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला हा जर सब्जेक्ट जर अवघड वाटत असेल तर मित्रांनो 100% सांगतो तुम्ही ती बुक वाचल्यानंतर तुम्हाला 30 पैकी 30 गुण मिळण्याचे चान्सेस आहेत, कारण का जे काही तुमच्या येणाऱ्या TET एक्झाम मध्ये आहे त्या बुक्सद्वारे मित्रांनो तुम्हाला विचारलं जाणार असेल. त्यामुळे मित्रांनो, आपली अजूनही टेस्ट सिरीज तुम्ही बॅच जॉईन केला नसाल, जर तुम्हाला चांगला स्कोर घ्यायचा असेल, चांगल्या पद्धतीने तयारी करायची असेल तर मित्रांनो तुम्ही लगेच आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये जाऊन जी TET 2025 ची आपली बॅच आहे ती स्पेशल तुम्हाला जॉईन करून घ्या, ज्यामध्ये आपण PYQ देखील ऍड केलेला आहे. रिअल एक्झाम पॅटर्न म्हणजे की जी तुमची येणारी एक्झाम आहे त्या एक्झाम पॅटर्न नुसार आपण संपूर्ण प्रश्नांची मांडणी केलेली आहे. 30 प्लस चे संपूर्ण काही स्वतंत्र सेक्शन त्यामध्ये दिलेले आहेत. त्यासोबत डिटेल रिझल्ट मध्ये आणि प्लस तुम्हाला जे काही मॅथ रिजनिंगचे क्वेश्चन अवघड जातात ज्याचं तुम्हाला अनालिसिस समजत नाही त्या ठिकाणी देखील आपण संपूर्ण अनालिसिस अशा सोप्या भाषेमध्ये तुम्हाला करून दिलेला आहे. तर ज्यांना कोणालाही चांगले गुण मिळवायचे असतील, ज्यांना ही एक्झाम क्वालिफाय करायचे आहे, त्यांनी तर मात्र लगेच आपल्या या ऑफर प्राइस मध्ये लगेच आपली ऍप डाउनलोड करून जेम टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करून घ्या. तर आपण पाहू आता नेमकं प्रिव्हियस इयरचा काय कट ऑफ होता. तर मित्रांनो, तुम्हाला साधारणतः सांगायचं झालं तर प्रिव्हियस इयरचा कट ऑफ असो की त्या प्रिव्हियस इयरचा कट ऑफ असो मागील वर्षाचा, सर्वांचा कट ऑफ हा बेसिकली एकच गुणधर्मानुसार चालतो. जसं की तुम्ही जी काही TET ची ऑफिशियल PDF आहे त्यामध्ये देखील तुम्ही पाहिलेला असाल, ज्याचा क्वालिफाईंग स्कोर ज्यांनी की सांगितलेला आहे, जे की या ठिकाणी काय म्हटलं आहे की जनरल कॅटेगरी करता काय म्हटलं आहे, जे की 60% जे काही मिनिमम क्वालिफाईंग पर्सेंटेज जे की एकूण पेपरमध्ये आपल्याला गुण किती आहेत तर जे की 150 गुणांची आपली परीक्षा आहे. प्रति सेक्शन आपल्याला 30 या प्रकारचा आपला पॅटर्न आहे आणि त्यामध्ये आपल्याला एकूण 150 पैकी जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये येत असाल तर 150 पैकी जे 60% होतात, 150 पैकी 60% जरी तुम्हाला स्कोर करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच किती, जे की 150 पैकी तुम्हाला 90चा स्कोर येणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी फक्त 55% म्हणजे सांगायचं झालं तर जेवढे काही कॅटेगरीचे आहेत कॅटेगरी वाल्यांना जे आहे जे काही या ठिकाणी 55% चा जो आहे क्वालिफाईंग पर्सेंटेज ठेवलेला आहे आणि जनरल कॅटेगरी करता या ठिकाणी 60% चा जो आहे क्वालिफाईंग स्कोर ठेवण्यात आलेला आहे. जर तुम्ही ओबीसी मधून येत असाल तर ओबीसी मधून तुम्हाला 150 पैकी कमीत कमी म्हणजे की मिनिमम 82 मार्क्स जरी येणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर एससी साठी देखील 82 स्कोर करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि एसटी साठी देखील 82 स्कोर करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला या ठिकाणी क्वालिफाईंग लिस्ट मध्ये यायचं असेल तर समजा तुम्हाला आता 81
आला किंवा तुम्हाला 80 आला तर या ठिकाणी तुम्ही क्वालिफाय व्हाल का? तर नाही, डायरेक्टली तुम्ही त्या ठिकाणी डिस्क्वालिफाईड होणारे असाल तुम्ही, हे लक्षात ठेवून घ्या. तर तुमचा कोणताही सब्जेक्ट वीक असो असं काही मॅटर करत नाही की माझा सीडीपी अवघड जातो, मला मॅथ अवघड जातो किंवा इतर कोणता विषय अवघड जातो. तर अजिबात तसा कोणताही मॅटर नाही की तुम्हाला टोटल मार्क्स पैकी जे की टोटल म्हणजेच काय 150 पैकी तुमचे किती बरोबर येतात, किती तुम्हाला गुण मिळतात ह्यावरती मॅटर आहे. तर 150 पैकी तुम्हाला 90 मिळाले, 91 मिळाले, 92 मिळाले तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाईंग होणार असाल. समजा जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल आणि तुम्हाला जर कमी स्कोर येत असेल तर तुम्हाला तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करण्याची अतिशय गरज आहे. तुमचा अभ्यास अजूनही वाढवण्याची गरज आहे मित्रांनो. कारण का तुम्हाला जर क्वालिफाईंगच होता येत नसेल तर परीक्षा देऊन देखील काही अर्थ नाही. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही तुमचा वीक सब्जेक्ट जो आहे त्यावर भर द्या आणि त्यासोबतच तुम्हाला जे सब्जेक्ट सोपे वाटतात त्यावर देखील तेवढा चांगला भर द्या. कारण का समजा तुम्हाला सोप्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला 30 पैकी 30 गुण मिळत असेल तर समजा वीक सब्जेक्टमध्ये तुम्हाला 30 पैकी 20 जरी मिळाले तरी तो त्यामध्ये कव्हर होणारा असेल. आपल्याला टोटल मध्ये जे आहे ते पर्सेंटेज कव्हर करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर या प्रश्नांची अनेक विद्यार्थ्यांना डाऊट्स होते की कॅटेगरी वाईज किंवा ऑल ओव्हरऑल तर काय स्कोर असेल. तर या प्रकारे म्हणजेच की जनरल मधून असाल तुम्ही तर तुम्हाला 60% घेणं आवश्यक आहे. म्हणजेच काय तर 150 आउट ऑफ या ठिकाणी तुम्हाला 90 येणं इम्पॉर्टंट आहे. ओबीसी असाल तर तुम्हाला 82 येणं आहे जे की 55% पर्सेंटेजचा स्कोर या ठिकाणी होणार असेल आणि एससी साठी असाल तर 55% म्हणजे की सेम म्हणजेच त्या कॅटेगरीसाठी सर्वांना या ठिकाणी सेमच आहे. तर या ठिकाणी 82 82 82 या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. तर 82 83 हे साधारणतः कम जास्त होत असतं, त्यामुळे काही डाऊट नाहीये. तर 82 आणि 83 च्या वर तुमचा स्कोर अतिशय असणं इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला टीईटी क्वालिफाईंग करायची असेल तर. हे मार्क्स खूप इम्पॉर्टंट आहेत आणि जी आपली टेस्ट सिरीज वगैरे आहे ना तर टेस्ट सिरीज मध्ये देखील ते तुम्ही फुल लेंथ टेस्ट सोडवता, ज्या ठिकाणी आपण 150 प्रश्नांची संपूर्ण काही टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून दिली आहे. जे तुमचा पेपर फॉर्मॅट आहे 30 प्लस 7 त्यामध्ये देखील तुम्हाला तुमचा स्कोर पाहता येणार असेल की तुम्हाला 150 पैकी एकूण किती स्कोर येत आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा वीक सब्जेक्ट कोणता आहे, तुम्हाला कोणती पद्धतीने तयारी करायची आहे, या संपूर्ण काही बाबी त्यामध्ये आपण समाविष्ट करून दिलेला आहे. म्हणूनच मागील अनेक दिवसांपासून मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही कितीही व्हिडिओ लेक्चर्स केला, कितीही कोर्सेस केला तरी तुमच्या जर टेस्ट सिरीजवर जर परफेक्ट सोल्युशन्स मिळत नसेल म्हणजे की तुम्हाला जर व्हिडिओ सोल्युशन मध्ये मिळेल तर तुम्हाला टेस्ट सिरीज हे अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. का टेस्ट सिरीज मध्ये तुम्ही स्वतःहून त्या ठिकाणी पेपर देता, स्वतःहून तुम्ही प्रश्न सोडवता, त्यामुळे तुम्हाला स्वतःहून कळतं की कोणता तुमचा सब्जेक्ट वीक आहे. त्यामुळे लगेच आपले ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. अंतिम दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत. अंतिम दिवसांमध्ये जेवढं पद्धतीने तुम्ही त्याचा सराव कराल, तयारी ठेवाल बेसिक पासून जे ऍडव्हान्स लेवल पर्यंतची, तर मित्रांनो तुमचा स्कोर अजूनही चान्सेस आहेत की तुम्ही आज जर जॉईन केलात तर तुमचा स्कोर जे आहे 100% चांगला येऊ शकतो. त्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगत आहे. तर हा स्कोर होता जो काही पीवायक्यू एक्झामचा थोडक्यामध्ये 2024 चा आपण जर महा टीईटीचा क्वालिफाईंगचा मार्क्स आपण या ठिकाणी पाहिले तर संपूर्ण कॅटेगरी वाईज संपूर्ण मी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. तर याची तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायची असेल तर तुम्ही याचा सविस्तर स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता मित्रांनो. किंवा तुम्हाला या व्यतिरिक्त काही डाऊट वगैरे असेल, मनामध्ये शंका वगैरे काही असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून विचारू शकता. जर या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न वगैरे असतील तर. आणि अजूनही तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची देखील तुम्हाला लिंक मिळून जाईल. आपण टेलिग्राम ग्रुपवर देखील आपण लवकरच आपल्या संपूर्ण काही लाईव्ह मॅरेथॉन सुरू होणार आहेत महा टीईटी साठी संपूर्ण काही सब्जेक्ट नुसारचे, ज्यामध्ये तुमच्या जास्तीत जास्त आपण प्रश्नांचा सराव त्या ठिकाणी करून घेणार आहोत मित्रांनो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या, टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपली अजूनही टेस्ट सिरीजची बॅच जॉईन केली नसेल तर त्यांनी तर अजिबातच वेळ करू नका. कारण का तुम्हाला जर वाटत असेल की माझा स्कोर कमी येईल, माझा स्कोर जे आहे जे की परीक्षामध्ये खालावला जाईल, तर त्या विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच आपलं जॉईन करायला मात्र विसरू नका. तर असा होता इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा, मात्र व्हिडिओला विसरू नका. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.